नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर भारतात ब्रिटिशांना विजय मिळवून देणाऱ्या घटकाकडे बघितलं तर 3 गोष्टी स्पष्ट होतात. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की त्यावेळची भारताची राजकीय परिस्थिती, भारत आणि त्यावेळेस भारतीय शक्तीची काही मर्यादा आणि तिसरे घटक म्हणजे ब्रिटिशांची संघटनात्मक आणि लष्करी ताकद. तर जर आपण त्यावेळची राजकीय परिस्थिती बघितली की मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात काय झालं, राजकीय पोकळी निर्माण झाली, राजकीय विखंडन जे आहे ते वाढलेले आहे. तरीसुद्धा आपल्याला दिसून येते की स्थानिक स्तरावर म्हणजे बंगाल, अवध, मराठे, पंजाब, हैदराबाद असे प्रादेशिक शक्ती उदयास आलेले होते. पण प्रॉब्लेम काय होता, यांच्यामध्ये एकसंघता नव्हती, अंतर्गत संघर्ष होते आणि त्या संघर्षाचा फायदा ब्रिटिशांनी कूटनीतीने घेतलेला आहे. एका भारतीय शक्तीचा वापर म्हणजे एका भारतीय शक्तीच्या विरुद्ध त्यांनी काय दुसऱ्या भारतीय शक्तीची मदत घेतलेली आहे, हा एक मुद्दा आहे. आणि भारतीय राज्ये पूर्णपणे कमकुवत होती असं नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला दिसून येते की प्रशासन होते, सैनिकी शक्ती होती, संपत्ती पण होती. पण जर आपण ब्रिटिशांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे केंद्रीकृत प्रशासन आणि आर्थिक व्यवस्था होती, शिस्त होतं, प्रशासन होतं, तोफखाना होता, तोफखाना पण होता असल्याचं दिसून येते, लॉजिस्टिक होते आणि कमांडिंग स्ट्रक्चर होतं. आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं, संघटित होते. आणि त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नौदल होतं आणि नौदलाद्वारे म्हणजे समुद्रमार्गे ते एका भागातून दुसऱ्या भागाकडे शस्त्र पुरवठा करणे, सैन्यांची हालचाल, या सगळ्या गोष्टी त्यांना सहजरित्या ते करता आलेल्या आहे. आणि नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की प्लासी आणि बंगालच्या विजयानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झालेला आहे. आणि महसुलाचा त्यांनी वापर कशासाठी केला आहे तर सैनिकी शक्ती वाढवण्यासाठी, ठीक आहे. आणि त्या सैनिकी शक्तीच्या आधारावर ते दुसरे प्रदेश जिंकत गेले आणि तिथून आणखी त्यांनी महसूल प्राप्त केला, असं ते चक्र चालू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि शेवटी ब्रिटिशांचा विजय हा फक्त रणगणावर झालेला नाही आहे, त्यांच्या कूटनीतीने अनेकदा असं झालेलं आहे की युद्धापूर्वीच विजय हा निश्चित झालेला होता. जर आपण प्लासीचं युद्ध जर बघितलं, हे त्याचं महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यामध्ये मीर जाफरला त्यांनी हा जो मीर जाफर आहे तो असंतुष्ट होता आणि या घटकासोबत त्यांनी राजकीय संबंध निर्माण केले, ठीक आहे. हे एक त्याचं उदाहरण आहे. तर म्हणून ब्रिटिशांचा विजयामागे फक्त एक मात्र कारण नव्हती, त्यांच्या मागे अनेक कारणे होती असल्याचं दिसून येते, ठीक आहे. साधन संपत्ती, लष्कर, कोऑर्डिनेशन, लष्करी संघटन, नौदल शक्ती, शिस्त, प्रशासन, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कारणीभूत होत्या. तर याचा जो सविस्तर जो व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. हे एक त्याची समरी झाली. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुमचं काही प्रश्न असेल तर तुम्ही ते विचारू शकता. आपण हा आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो असंच आपण सतत चालू ठेवणार आहोत. धन्यवाद.